परीक्षेची तयारी करताय तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण संकीर्ण प्रश्नसंग्रह मधले बरेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात। आज आपण या ठिकाणी संकीर्ण प्रश्नसंग्रह एक समृद्ध प्रकरणाचा बघत आहोत। याआधीही आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये थोडी गणितं सोडवून दिलेली आहेत। आजच्या भागात आपण 6 पासून पुढची गणितं सोडवणार आहे। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। बघूया पहिला प्रश्न काय आहे, म्हणजे 6वा प्रश्न। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, त्रिकोण MNT काय सांगितलेलं आहे, त्रिकोण MNT समरूप त्रिकोण काय दिलेला आहे या ठिकाणी QRS दिलेलं आहे। ठीक आहे, बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 सेमी असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलिंबाची लांबी 9 आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण जर दोन त्रिकोण काढले, ठीक आहे, पहिला त्रिकोण आहे आपला MNT आहे। ठीक आहे, आता पहिला शिरोबिंदू कुठून आहे बघा, T पासून आहे। तो शिरोलिंबामधून आपण काय केलंय, लंब काढलेला आहे, म्हणजे ही काय झाली या त्रिकोणाची उंची झालेली आहे आणि ती किती दिलेली आहे या ठिकाणी 5 सेमी दिलेली आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने दुसरा जर त्रिकोण बघितला आपण, तो त्रिकोण कुठला आहे आपला, तर QRS आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी, S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी म्हणजे लंब टाकला इथं, बरोबर आहे। तर ती लांबी किती दिलेली आहे आपल्याला, 9 दिलेली आहे। आणि काढायचं काय आहे बघा आपल्याला, तर त्रिकोण MNT चे क्षेत्रफळचे त्रिकोण QRS चे क्षेत्रफळ काढायचे आहे। MNT आणि QRS त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे। ठीक आहे, आता पहिली गोष्ट बघा, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, पण देताना या ठिकाणी कुठले त्रिकोण समरूप दिलेले आहेत आपल्याला, तर या ठिकाणी बघा MNT हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा आपला QRS हा दुसरा त्रिकोण समरूप दिलेला आहे। ठीक आहे, पण बाजू देताना आपल्याला काय दिलेले आहेत, बाजू इन द सेन्स काय, तर उंची दिलेली आहे, दोन्ही त्रिकोणांच्या उंची दिलेले आहेत, बरोबर आहे। पण त्या प्रमाणात आहेत का हे माहिती आहे का आपल्याला, नाही। पण दिलेले जे दोन त्रिकोण घेतले, तर मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, हे दोन छोटे दोन त्रिकोण आहेत ते एकमेकांना समरूप आहेत हे आपल्याला पहिल्यांदा दाखवावं लागेल। आता जर समजा या ठिकाणी आपण काय नाव घेतलं, A आणि B घेऊ शकता किंवा X आणि Y सुद्धा घेऊ शकता। ठीक आहे, आता पहिल्यांदा आपल्याला काय केलेलं आहे बघा, त्रिकोण MNT मध्ये काय केलं, तर बिंदू T मधून बाजू AN वर काय केला, लंब काढला। ज्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या आपण लिहिणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यामुळे इथं जी उंची आहे ती किती दिलेली आहे बघा, AT बरोबर 5 दिलेली आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने दुसरा त्रिकोण घेतला, कुठला त्रिकोण आहे बघा, तर QRS मध्ये इथं सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर S पासून B वरती लंब काढलेला आहे। ठीक आहे, म्हणून बिंदू S मधून बाजू QR ला लंब काढला। ठीक आहे, आता पहिली गोष्ट देताना आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत। ठीक आहे, पण आता या ठिकाणी बघितलं तर हे काय झाली, AT ही काय झाली, त्रिकोण MNT ची उंची झाली आणि त्याच पद्धतीने QRS ची सुद्धा काय झाली, उंची झालेली आहे। ठीक आहे, म्हणजे SB हा उंची झालेला आहे। तर आता या ठिकाणी बघा, पहिला आपण त्रिकोण घेतला MAT, त्रिकोण MAT व त्रिकोण दुसरा कुठला घेतला बघा, QBS घेतला। ठीक आहे, आता या ठिकाणी जर त्रिकोणांचा विचार केला तर हा मोठा त्रिकोण आणि हा सुद्धा मोठा त्रिकोण आहे। तर हे जे दोन त्रिकोण आहेत ते काय आहेत बघा, तर समरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत। ठीक आहे, म्हणजे आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो बघा, कोन M एकरूप कोन काय घेतला आपण, तर या ठिकाणी Q घेतला। काय कारण असणार आहे तिथं, तर समरूप त्रिकोणांचे एकरूप कोन। ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा आपण लंब टाकलेला आहे, म्हणजे या ठिकाणी बघा माप कोन कुठला आहे, तर MAT एकरूप माप कोन काय असणार आहे बघा, QBS। कारण काय असणार आहे, प्रत्येकी
90 अंश. ठीक आहे. आता दोन जरी कोण एकरूप असतील, ठीक आहे, तर ते दोन त्रिकोण एकमेकांना काय असतात, समरूप असू शकतात. कोणत्या कसोटीनुसार, तर कोको कसोटीनुसार. बरोबर. म्हणून त्रिकोण काय घेतलं आपण, MAT, समरूप त्रिकोण QBS. कारण काय असणार आहे या ठिकाणी, तर कोको कसोटी. ठीक आहे. हे झालं आपलं कारण. आता या ठिकाणी बघा, जर दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतील तर त्यांच्या राहिलेल्या बाजू या प्रमाणात असतात. म्हणजेच कुठल्या बाजू, तर जसं की बघा या ठिकाणी TM छेद TM घेतलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे, SQ असणार आहे. दुसरी कुठली असणार आहे बघा, MA छेद काय असणार आहे इथं, QB असणार आहे. आणि तिसरी बाजू आपली असणार आहे जी की AT आहे आणि इकडची बाजू काय आहे, तर BS आहे. म्हणजेच काय झालं, तर बघा TM छेद SQ बरोबर AT छेद BS आले. ठीक आहे. पण AT छेद BS म्हणजेच किती असणार आहे आपलं, तर 5/9 असणार आहे. याला नंबर 1 द्या. आता जर दोन त्रिकोण घेतले, कुठले दोन त्रिकोण घेतले, तर त्रिकोण कुठला आहे आपला, MNT आणि समरूप त्रिकोण QRS, म्हणजे जो प्रश्नात आपल्याला दिलेला आहे तो. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू ह्या काय असतात, प्रमाणात असतात. दुसरी गोष्ट, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा जर प्रमेय बघितला तर या ठिकाणी काय येणार आहे बघा, तर त्रिकोण MNT चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण कुठला असणार आहे, QRS चे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे, बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असणार आहे. आता बाजू आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो, तर TM चा वर्ग छेद काय असणार आहे, SQ चा वर्ग. म्हणजेच काय झाले बघा, 5 चा वर्ग छेद 9 चा वर्ग म्हणजेच 25/81 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. आता हे उत्तर आपण डायरेक्टली काढू शकलो असतो, पण ते भूमितीमध्ये तसं करायचं नाही. त्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागेल हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, कारण लिहिणंही गरजेचं आहे, म्हणून इथे लिहू शकता तुम्ही, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयावरून. ठीक आहे. हा होता आपला 6वा प्रश्न. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्रामची दिलेली आहे. दोन्हीपैकी कोणताही एक ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून काही अपडेट्स आले तर त्या ग्रुपवरती आपण देऊया. पुढचा म्हणजे 7वा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं बघा, आकृतीमध्ये ADC हे एक रेषीय बिंदू आहेत. त्याच्याच पद्धतीनं BEC सुद्धा एक रेषीय बिंदू आहेत. गणित वाचतोय. आणि DE समांतर बाजू AB दिलेली आहे. DE समांतर बाजू AB दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा, जर AD बरोबर 5 दिलेला आहे, त्याच्यानंतर DC बरोबर 3 दिलेली आहे आणि BC बरोबर किती दिलेले आहे, तर 6.4 दिलेलं आहे. ठीक आहे. आता पुस्तकात ज्या गोष्टी दिल्या होत्या आकृत्यामध्ये त्या लिहिलेल्या आहेत. तर BE काढायचंय आपल्याला, BE काढायचंय म्हणजे x ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता पहिली जर गोष्ट बघितली तर या ठिकाणी BE आपल्याला काढायची आहे. म्हणजे इथे बघा, समजा BE बरोबर काय घेतलं आपण, x घेतलं. ठीक आहे. म्हणून BC बरोबर काय असणार आहे बघा, BE अधिक EC असणार आहे. म्हणजे इथे आले आपले BE अधिक EC. का, तर ह्या बाजू कशा आल्या त्या आपण या ठिकाणी लिहावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. याचं कारण काय आहे सांगा, कारण BE आणि C हे काय आहे, एक रेषीय आहे. B'(E')C याचा अर्थ एका रेषेतील बिंदू आहेत, रेषेवरील बिंदू आहेत. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, दिलेल्या गोष्टी जर घातल्या तर BC बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे बघा, तर 6.4 दिलेलं आहे. म्हणून मी इथं घेतले 6.4 बरोबर BE आताच आपण बघितलं x घेतलं अधिक EC, म्हणून EC बरोबर, आता हा x बेरजेला होता तो इकडे गेल्यानंतर वजाला जाईल, म्हणजे 6.4 वजा x आले. ठीक आहे. आता देताना गोष्टी काय दिलेल्या आहेत बघा, तर रेख DE समांतर बाजू कुठली आहे आपली, तर AB ही बाजू आहे. ठीक आहे. आता जर बघा, त्रिकोणाच्या दोन रेषेमधून जाणारी रेषा ही तिसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर आपण काय वापरणार आहे या ठिकाणी, तर प्रमाणाच्या मूलभूत
प्रमेयावरून. आता प्रमेयाचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर तेही व्हिडिओ बघून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये आपण प्रत्येक व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. आता प्रमेयाचा मूलभूत प्रमेय काय सांगतो आपल्याला, तर या ठिकाणी बघा एडी छेद डीसी किंवा सीडी छेद एडी असं केलं तरीही चालेल. आपण काय करू आता इथं एडी छेद डीसी केलं आणि इकडं केलं तर इथं बघा बीई छेद ईसी असणार आहे, कारण बिंदू ए पासून घेतलं म्हणून या ठिकाणी बीई छेद ईसी. किमती घातल्या तर काय येईल बघा इथं, तर 5/3 बरोबर काय असणार आहे, x छेद 6.4 वजा x असणार आहे. तिरकस गुणाकार केला म्हणजेच काय केलं बघा, तर 5 कंसात 6.4 वजा x घेतले आणि इथं किती आले आपले 3x, म्हणजे 3 एके 3 आले. गुणाकार केला 5 चोक 20 0 2 हात 4 5 सख 30 आणि 2 32. एका संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी आपण फक्त काय लिहू शकतो 32 हे लिहू शकतो. कारण कसं असतं बघा 320 आहे आणि शून्यानंतर दशांश चिन्ह आहे, त्यामुळे शून्यानंतर म्हणजे दशांश चिन्हानंतर जे शून्य येतील ते लिहायलाच पाहिजे असं काही नाही म्हणून. म्हणजे ते आता या ठिकाणी 32 आले वजा 5x झाले बरोबर 3x आले. 5x वजा होते तिकडे गेल्यानंतर धन झाले म्हणजे 32 बरोबर 3x अधिक 5x झाले म्हणून 32 बरोबर 8x आले. 8 गुणाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल म्हणजेच x बरोबर 32 भागिले 8 आले म्हणून x बरोबर 8 चोक 32 म्हणून 4 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून काय काढायला सांगितलं होतं, बीई बरोबर किती असणार आहे आपलं, तर 4 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून घरी लिहून घेऊ शकता. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. तुमच्या मित्रांना जे 10वी मध्ये शिकतात त्यांनाही आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढचा म्हणजे 8वा प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. प्रश्न काय दिलेला आहे बघा, आकृती काढून घेतलेली आहे. आकृतीमध्ये रेघ पीए क्यूबी रेघ आरसी. ठीक आहे. म्हणजेच कुठली पीए क्यूबी आरसी व रेघ एसडी हे रेषा एडी ला लंब आहेत. एडी रेषेला काय आहेत, लंब आहेत. बरोबर आहे. आता लंब असतील तर त्या सर्व रेषा एकमेकांना काय होणार आहेत, समांतर असणार आहेत. ठीक आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा, तर रेषा पीए समांतर रेषा क्यूबी समांतर रेषा काय असणार आहे आरसी आणि समांतर रेषा काय असणार आहे या ठिकाणी एसडी. कशावरून, तर दिलेल्या माहितीवरून. ठीक आहे. किंवा गिवन असं लिहिलं तरी चालेल किंवा पक्ष लिहिला तरीही चालेल. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला, तर देताना दिलेल्या गोष्टी काय आहेत, तर AB बरोबर 60 दिलेला आहे, त्याच्यानंतर BC बरोबर 70 दिलेला आहे, CD बरोबर किती दिलेला आहे बघा 80 दिलेला आहे आणि PS बरोबर 280 दिलेला आहे. आणि काढायचं काय आहे बघा, तर PQ ची लांबी काढायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, QR ची सुद्धा लांबी काढायची आहे आणि RS ची सुद्धा लांबी या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे. आता एक काम करू शकतो बघा, देताना ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यातून म्हणजे PS बरोबर किती दिलेला आहे आपल्याला, PS कुठून कुठून नाही बघा, इथून इथपर्यंत किती दिलेलं आहे 280 दिलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या लांबी आहेत म्हणजे AB PC आणि CD सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग जर आपण काय घेतलं तर दोन समांतर रेषा घेतल्या. कुठल्या दोन समांतर रेषा घेतल्या, तर या ठिकाणी बघा रेघ AP समांतर रेघ काय घेतली आपण, एसडी घेतली. तर आपण या ठिकाणी काय करू शकतो, AP समांतर काय घेतलं आपण, BQ घेतलं, इथं रेघ लिहू शकता तुम्ही, आणि समांतर रेखे दोन उभ्या लाईनी म्हणजे समांतरचं चिन्ह आहे. बरोबर आहे. काय घेतलं तर DS घेतलं. ठीक आहे. असं असेल तर काय असणार आहे, तीन समांतर रेषांच्या गुणधर्मावरून किंवा समांतर रेषेच्या गुणधर्मावरून काय असणार आहे गुणधर्म बघा, तर PQ छेद QS असणार आहे. या ठिकाणी काय आले बघा इथं, तर PQ छेद QS बरोबर. इथं काय केले आपण, AB छेद BD घेतली.
AB छेद BD घेतली. आता दुसरी गोष्ट बघा, जर आपल्याला काय दिलेलं आहे तर PS दिलेलं आहे, ठीक आहे, पण PS आहे का आपल्याकडं? नाही. मग आपण काय करू शकतो? तर बघा आपल्याला काय करायचंय, PQ ची किंमत काढायची आहे, पण आपल्याला QS ची किंमत माहितीये का? नाही. मग आपण काय करणार आहे, पहिल्यांदा आपण काय करूया, व्यस्त क्रिया करू. का करायची व्यस्त क्रिया तेही सांगते. आता या ठिकाणी काय झाले बघा, आपले QS छेद PQ झाले, कारण आपण इथं उलट लिहिलं होतं, बरोबर आहे. आणि इकडे काय झाली त्याची व्यस्त क्रिया, BD छेद काय असणार आहे, AB आली, ठीक आहे. पण आता या ठिकाणी जर आपण काय केलं, योग क्रिया केली. काय केली? योग क्रिया करून. गणित मोठं आहे त्यामुळे बघा, योग क्रिया करून काय होणार आहे योग क्रिया केल्यामुळं, तर या ठिकाणी काय झाले बघा, तर QS अधिक PQ छेद काय असणार आहे, PQ असणार आहे. हे आपण 9वीच्या वर्गात शिकलेलो आहे डिटेल मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय झाले बघा, BD अधिक AB छेद AB असणार आहे, ठीक आहे. आता QS अधिक PQ म्हणजेच कुठे आहे बघा, QS अधिक PQ म्हणजेच टोटल काय झाले आपले, PS झाले, बरोबर आहे. मग इथं आपण लिहू शकतो PS छेद PQ बरोबर BD अधिक AB, BD अधिक AB, ठीक आहे. म्हणजे टोटल काय झालं आपलं, तर AD झालं आणि छेदामध्ये AB घेतलं, ठीक आहे. पण AD ची किंमत पूर्ण आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आता आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा, तर PS छेद PQ बरोबर AD च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो बघा, AB अधिक BC अधिक CD, AB अधिक BC अधिक CD छेद AB. आता किती टाका, PS ची किंमत किती आहे बघा, जी दिलेली आहे आपल्याला 280 भागिले PQ माहिती आहे का आपल्याला? नाही, तो आपल्याला काढायचा आहे, बरोबर. AB अधिक BC अधिक CD म्हणजे बघा 60 अधिक 70 किती झाले, 130 झाले. 130 अधिक 80 किती होतात आपले, 210 झाले, ठीक आहे. आणि भागिले AB किती आहे, जो आपल्याला माहिती आहे 7, ठीक आहे. तो या ठिकाणी तसंच घेतला. तिरकस गुणाकार केला तर काय होईल बघा, इथं PQ तर तेच आहे, म्हणजे इकडे गेले, हे 60 गुणाकारात आले, म्हणजे 280 गुणिले 60 भागिले काय असणार आहे इथं, हे 210 भागाकारात गेले, शून्याला शून्य गेले, ठीक आहे. आता 7 नी भाग जातो बघा, 7 त्रिक 21, 7 चोक 28 आणि हे शून्य, 3 एके 3, 3 दोन्ही 6 म्हणजे PQ बरोबर 4 दोन्ही 8 आणि हे शून्य 80 आलेलं आहे. PQ ची लांबी आपल्याला मिळाली किती, 80, ठीक आहे. आता PQ ची लांबी वापरून QR काढू शकतो आपण, बरोबर आहे. तसेच काय घेतलं आता बघा, AP काय आहे समांतर, BQ समांतर CR घेतलं, म्हणजे 1 2 आणि या तिसरी लाईन घेतली. तर काय झालं बघा या ठिकाणी, तर PQ छेद QR बरोबर AB छेद BC, कारण काय आहे, समांतर रेषेचे गुणधर्म. ठीक आहे. त्यामुळे इथं बघा PQ आताच काढला होता, किती होता आपला 80. QR किती आहे, QR आपल्याला काढायचा त्यामुळे तो QR तसाच ठेवला. आणि इथं बघा AB छेद BC, AB किती आहे तर 60 आहे, ठीक आहे. आणि BC किती आहे बघा इथून इथपर्यंत, तर 70 दिलेले आहे प्रश्नामध्ये. म्हणजे परत एकदा तिरकस गुणाकार केला तर QR बरोबर काय असणार आहे, 80 गुणिले 70 भागिले 60 आले, शून्याला शून्य गेले, बेचोक 8 बे 0 0 बेत्रिक 6 आले, 7 किती झाले, 28 झाले, कारण भाग जात नाही आणि छेदामध्ये 3 आले, म्हणजे QR किती आलेला आहे, 280 छेद 3 आलेला आहे, ठीक आहे. आता बघा PQ ची लांबी निघाली आहे आपल्याला, QR बरोबर किती निघाले आपले, तर 280 छेद 3 निघाले, बरोबर आहे, निघाले. आणि आता राहिलं काय आपलं, तर RS राहिलं होतं, म्हणजे SR बरोबर काय असणार आहे किंवा RS बरोबर काय असणार आहे या ठिकाणी, तर आपल्याला पूर्ण लांबी दिली होती, ती किती होती आपली, PS होती, बरोबर आहे. आणि वजा आपण काय करू शकतो, या दोघांची लांबी बेरीज करून वजा करू शकतो, म्हणजे या ठिकाणी काय आले, तर PQ अधिक QR असणार आहे. म्हणजेच PS किती होते आपले बघा, PS देताना आपल्याला 280 दिले होते, बरोबर आहे, वजा. आता या ठिकाणी काय आहे बघा, PQ अधिक QR किती आहे, PQ किती आहे बघा या ठिकाणी 80, ठीक आहे. आणि आधी किती होते आपले, 280 छेद 3 होते. आता हे जर कंसाच्या बाहेर काढलं तर इथं काय आले बघा, 280 वजा 80 वजा 280 छेद 3.
तर आता 280 वजा 80 म्हणजे किती आले आपले 200 वजा 280 छेद 3. तिरकस गुणाकार केला 3 आणि 6 0 0 वजा 280 भागिले 3. वजाबाकी केली त्याला 0 2 हाताला 1 7 न 3 गेले 3 राहिले 320 भागिले 3 हे उत्तर असणार आहे. म्हणजेच आर्यस बरोबर किती मिळालेले आपल्याला 320 भागिले 3 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, हा होता आपला 8वा प्रश्न. स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता, कारण बऱ्याच मुलांचं असं होतं की तुम्ही मॅडम आडवायचं लिहायला येत नाही. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्न. बघा आता 9वा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, तर त्रिकोण PQR मध्ये काय सांगितलेले आहे, तर रेघ PM ही काय आहे मध्यगा आहे. मध्यगा आहे म्हणजे काय, तर समोरचे जे बाजूला जेव्हा छेदते त्यावेळेला त्या दोन भागाचे समान भाग करते, म्हणजे बाजूचे समान दोन भाग करते, त्याला आपण काय म्हणतो मध्यगा म्हणतो. बरोबर आहे, म्हणजे मध्यबिंदूला जोडणारी रेषा. पुढे काय सांगितलेलं आहे, तर कोन PMQ कुठला आहे बघा, PMQ हा कोन व कोन PMR हा कोन हे दुभाजक बाजू PQ व PR ला अनुक्रमे X आणि Y मध्ये छेदतात. म्हणजे हे कोन दुभाजक आहेत आणि ते काय करतात X आणि Y मध्ये छेदतात. ठीक आहे, तर सिद्ध करा की रेषा म्हणजे सिद्ध करा की XY समांतर QR आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. आता या पद्धतीचे प्रश्न कृतीदर्शक प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, काय दिलेलं आहे बघा पहिल्यांदा, तर त्रिकोण PMQ मध्ये किरण MX हा कोन PMQ चा दुभाजक आहे. म्हणजेच कोन दुभाजकाच्या प्रमेयावरून गेलो तर या ठिकाणी बघा PX छेद XQ येणार आहे. PX छेद XQ बरोबर PM छेद MQ. ठीक आहे, कारण काय आलं, कोन दुभाजकाचा प्रमेय. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं जर प्रमेयाचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते पहिला बघून घ्या, जेणेकरून प्रमेय समजले की गणित म्हणजेच भूमिती सोपं जातं. त्याच्यानंतर त्रिकोण PMR घेतला, इथं सुद्धा कोन दुभाजक आहे. परत एकदा कोन दुभाजकाचा प्रमेय म्हणजे या ठिकाणी काय येईल आपलं, तर PY छेद YR बरोबर काय असणार आहे या ठिकाणी, तर PM आणि दुसरी बाजू आहे MR आहे. ठीक आहे, याला नंबर 2 दिला आणि कोन दुभाजकाचा प्रमेय सांगितलं. परंतु हे M बिंदू आपण काय केलेला आहे, टाकलेला आहे, तो काय आहे तर मध्यक आहे. म्हणजे PM ही मध्यक असल्यामुळं जेवढं QM आहे तेवढंच काय आहे आपलं MR आहे. बरोबर आहे, म्हणजे आपण ह्या दोन बाजू काय असणार आहेत एकमेकांना एकरूप असणार आहेत. म्हणजे MP छेद MQ बरोबर MP छेद PR आलं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा पहिली बाजू दुसऱ्या बाजूला आणि दुसरी बाजू तिसरीला समान असेल तर पहिली आणि तिसरी हे काय असते एकमेकांना समान असते. म्हणून आपण या ठिकाणी PX छेद XQ बरोबर PY छेद YR घेतलं आणि म्हणून काय झालं तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो, तर बाजू प्रमाणात असतील तर त्या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात. म्हणजेच XY समांतर QR प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे हा, आणि याच्यावरूनच हे सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ हा संपतो. उद्याच्या भागात राहिलेली गणित आपण या ठिकाणी घेणार आहे. तोपर्यंत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले व्हिडिओ पाहत राहा. ठीक आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळते. आणि त्याच पद्धतीनं आपले ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून लेटेस्ट अपडेट जे काही असतील ते आपण ग्रुपवरती सांगत असतो. धन्यवाद.